नमस्कार मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्ष तृतीय सत्रातील असणारा भूगोल विषयाच्या संदर्भाने असणारा पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्राचा विचार आपण आजच्या तासाला या ठिकाणी करत आहोत. मित्रहो, आपण हवामानशास्त्रातील वातावरण या घटकांचा अभ्यास या ठिकाणी करत होतो. वातावरण याचा अभ्यास करत होतो आणि या वातावरणामध्ये असणाऱ्या विविध बाबींचा विचार आपण करत आहोत. वातावरणातील असणाऱ्या घटकांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आज आपण वातावरणाची संरचना या संदर्भाने बघतोय आणि ही संरचना बघत असताना मागील तासामध्ये वातावरणाचे जे काही आपण विभाग पाडलेले आहेत, वातावरणाचा पृथ्वीवरील वातावरणाचा उभा छेद घेऊन त्या ठिकाणी उंची भूपृष्ठापासून उंचीपर्यंत जे काही आपण वातावरणाचे वेगवेगळे 4 विभाग पाडलेले आहेत, त्या 4 विभागापैकी 2 विभागाचा अभ्यास मागील तासामध्ये या ठिकाणी आपण केलेला आहे. मागील तासामध्ये आपण कपांबराचा विचार या ठिकाणी केला होता. त्याचबरोबर स्थित्यांबराचा विचार आपण केला आणि आजच्या तासाला आपण या ठिकाणी दलांबराचा विचार करत आहोत. दलांबराचा विचार करत असताना देखील आपण दलांबराला अभ्यासाला सुरुवात अगोदरच्या तासामध्येच केलेली आहे की सर्वसाधारणपणे स्थित्यांबरानंतर म्हणजे भूपृष्ठापासून 80 किलोमीटर ते 500 किलोमीटर पर्यंत या वातावरणाचा जो काही भाग या ठिकाणी येतो त्याला आपण दलांबर किंवा आयनोस्फियर असं म्हणतात. आणि मग या दलांबराचा आणि आयनोस्फियर मध्येच एक आवरण आपल्याला दिसतं ज्याला आपण मध्यावरण असं म्हणतो. साधारणतः हे जे काही मध्यावरण आहे हे 80 किलोमीटर पासून तर 320 किलोमीटर पर्यंत सांगितलं जातं. परंतु मित्र हो, हा दलांबराचाच एक भाग आहे म्हणून मध्यावरण म्हणून आपण त्याचा वेगळा असा अभ्यास या ठिकाणी करत नाही. त्याचा दलांबरामध्येच अभ्यास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो. या मध्यावरणाचं सरासरी तापमान साधारणतः 100 डिग्री सेंटीग्रेड इतकं असलेलं आपल्याला दिसतं. मित्र हो, या मध्यावरणामध्येच म्हणजेच दलांबराच्या खालच्या भागामध्येच आपण बघितलं की या दलांबराच्या वैशिष्ट्यामध्ये की तापमान वाढत जातं. तापमान वाढ या ठिकाणी होते. दुसरं, उल्का या ठिकाणी जळता हेही आपण बघितलं. तिसरं, दूरसंदेश पाठवणे या आवरणामुळे आपल्याला शक्य झाले आहे. या आवरण दूरसंदेश पाठवण्यासाठी सुद्धा आपल्याला या ठिकाणी मदत करताना आपल्याला दिसते. म्हणजे अशा पद्धतीने विविध वैशिष्ट्यांचा विचार दलांबराच्या आपण मागील तासापासूनच या ठिकाणी सुरुवात केली आहे. याशिवाय देखील प्रामुख्यानं या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की भूपृष्ठापासून साधारणतः 104 ते 112 किलोमीटर उंचीपर्यंतचा असणारा भाग, साधारणतः 104 ते 112 किलोमीटर पर्यंत असणाऱ्या या दलांबरातील भागाला या ठिकाणी किंवा दलांबरातील असणाऱ्या या थराला या ठिकाणी केनेली हेविसाइड थर असं देखील म्हटलं जातं. केनेली हेविसाइड थर असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. याच थरामध्ये साधारणतः अरोरा नावाचा प्रकाश, अरोरा नावाचा चमत्कार, त्या ठिकाणी एक प्रकारचा प्रकाश प्रामुख्याने आपल्याला तो दिसून येतो. आणि मग हा अरोरा म्हणजे काय असतो तर
सूर्यापासून मुक्त झालेले विद्युत भारित जे काही कण हे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये अडकल्यामुळे अरोरा नावाचा प्रकाश या ठिकाणी निर्माण होतो. मित्रहो, आपण पाहतोय की या ठिकाणी ज्या काही सूर्यापासून निघालेल्या सूर्यप्रकाश असतो, सूर्यकिरण असतात, या सूर्यकिरणांनाच आपण साधारणतः सूर्यापासून निघालेल्या विद्युत चुंबकीय लहरी असं म्हणतो. विद्युत चुंबकीय लहरी असं देखील या ठिकाणी म्हणतो की ज्या सूर्यापासून या ठिकाणी निघालेल्या असतात. परंतु या थरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी असणारे जे काही मुक्त आयन आहे, या मुक्त आयनावर आपण बघितलं मागच्या तासामध्ये की या ठिकाणी आता वायू आढळत नाही, तर वायूचे कण या ठिकाणी सुट्टी झालेली आपल्याला दिसतात. त्याला आयन असं म्हटलेलं आहे. आपण काय म्हटलेलं आहे? आयन असं म्हटलं, कारण जसं आपण उंचीवर जाऊया तस वायुभार कमी होतो आणि वायुभार इतका कमी त्या ठिकाणी झालेला असतो की त्या ठिकाणी आता वायू आढळत नाही, तर वायूचे असणारे कण, वायूचा असणारा अतिशय विरळ अशा प्रकारचा भाग त्या ठिकाणी आपल्याला आढळतो. म्हणजेच त्या ठिकाणी वायूचे कण आढळतात आणि सूर्यापासून निघालेले जे काही विद्युत भारित हे जे काही लहरी आहे, त्या लहरीच्या माध्यमातून या लहरी या कणावर येतात आणि चुंबकीय क्षेत्रामध्ये, चुंबकीय क्षेत्र, पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र आहे, हे जरी विद्युत भारित झालेले असतात मात्र ते तिथेच अडकून पडतात आणि त्यामुळं त्यापासून अरोरा नावाचा प्रकाश निर्माण होतो. या कणापासून पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवावर बल निर्माण होते आणि हे जे काही बल पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशामध्ये निर्माण होते, हे ध्रुवीय प्रदेशात निर्माण झालेले हे जे काही बल आहे हे प्रकाशाच्या माध्यमातून, प्रकाशाच्या स्वरूपामध्ये त्यातील असणारी ऊर्जा त्या ठिकाणी मुक्त झालेली आपल्याला दिसून येते. आणि ही ऊर्जा मुक्त होत असताना त्याचा प्रकाशाच्या स्वरूपामध्ये ही ऊर्जा मुक्त होते. म्हणून खास करून ध्रुवीय प्रदेशामध्ये हा अरोरा नावाचा प्रकाश आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. उत्तर गोलार्धामध्ये त्या प्रकाशाला अरोरा बोरेलिस असं म्हटलं जातं किंवा बोरेलिस असं म्हटलं जातं. तर दक्षिण ध्रुवावर या अरोरा प्रकाशालाच ऑस्ट्रेलिया किंवा अरोरा ऑस्ट्रेलिस असं या ठिकाणी म्हणतात. म्हणजे मित्र हो, या थरामध्ये आपण बघितलं की हा असा थर आहे की जिथं वायुभार अतिशय कमी असतो आणि वायुभार अतिशय कमी झाल्यामुळे या ठिकाणी असणारे जे काही वायू आहेत या वायूचे अणु देखील या ठिकाणी मुक्तपणे फिरताना आपल्याला आढळतात. आणि वायूचे हे जे काही अणु मुक्तपणे या ठिकाणी फिरत असल्यामुळे त्यांच्यावर हे जे काही सूर्यकिरणांपासून म्हणजेच ज्या काही सूर्यापासून आलेल्या विद्युत चुंबकीय लहरी आहे त्यामुळे हे आयन अणु विद्युत भारित होतात आणि विद्युत भारित झालेले हे अणूंचं बल, जी काही शक्ती आहे ही पृथ्वीच्या चुंबकीय मुळे ही शक्ती साधारणतः ध्रुवाच्या अनुषंगाने निर्माण होते. हे बल ध्रुवाच्या अनुषंगाने निर्माण झालेलं आपल्याला दिसतं आणि मग प्रकाशाच्या रूपामध्ये ही जी काही शक्ती आहे, हे जे काही बल निर्माण झालेलं आहे, हे बल
त्या ठिकाणी प्रकाशाच्या रूपाने मुक्त होतं, म्हणून आपल्याला दोन्ही ध्रुवावर हा अरोरा नावाचा प्रकाश त्या ठिकाणी जाणवतो आणि हा अरोरा नावाचा प्रकाश उत्तर ध्रुवावर अरोरा बोरेलिस नावाने त्या ठिकाणी ओळखला जातो, तर दक्षिण ध्रुवावर तो अरोरा ऑस्ट्रेलियस नावाने या ठिकाणी ओळखला जातो। म्हणजे अशा पद्धतीने या दलांबरामध्ये एक चमत्कार प्रकाशाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो, चमत्कारिक प्रकाश त्या ठिकाणी म्हणतात। आणि आपण पाहतोय की दोन्ही ध्रुवाच्या दृष्टीने जर आपण विचार केला मित्रहो, तर दोन्ही ध्रुवावर 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचा दिवस असतो आणि मग या दोन्ही ध्रुवावर 6 महिन्याचे दिवस आणि 6 महिन्याची रात्र असल्यामुळे तेथील काम व्यवस्थित होण्यासाठी हा अरोरा नावाचा प्रकाश देखील त्या ठिकाणी उपयोगी पडलेला आपल्याला दिसून येतो। तर मित्रहो, अशा पद्धतीने या दलांबरामध्ये अरोरा नावाचा प्रकाश देखील आपल्याला चमत्कारिक प्रकाश हा दिसून आलेला आपल्याला दिसतो। त्यानंतर मित्रहो, या दलांबरातील हे जे काही मुक्त आयन आहे हे कोणत्या प्रकारच्या लहरी निर्माण करतात, यावरून आपण काय केलेलं आहे की त्याचे या दलांबराचे देखील 3 विभाग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। शास्त्रज्ञांनी 3 विभाग या ठिकाणी केलेला आहे आणि मग 3 थर सांगण्याचा प्रयत्न या दलांबरामध्ये झालेला आहे। त्यामध्ये पहिला थर ज्याला म्हटलं डी मंडल किंवा डी थर, हा डी थर नावाचा जो काही थर आहे हा दलांबराच्या सर्वात खालचा थर आहे। साधारणतः 80 किलोमीटर पासून तर 96 किलोमीटर पर्यंतचा असणारा जो दलांबराचा भाग आहे, या दलांबराच्या भागामध्ये आपण बघितलेलं आहे की या थरामध्ये डी मंडळामध्ये उल्का ज्या काही आहे या उल्का जळताना आपल्याला दिसतात। या उल्कांचं विखंडन या ठिकाणी होतं आणि त्यामुळं त्यांची राख किंवा धूळ ही या ठिकाणी बाहेर पडलेली आपल्याला दिसते। मग काय होतंय की या डी मंडळामध्ये त्यावर हिमकण साचल्यामुळे, हिमकणांचं संचयन त्या ठिकाणी झाल्यामुळे, कारण पाहतोय आपण की 80 किलोमीटरला जवळपास उणे 38 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमान असतं आणि मग आपण 80 ते 96 किलोमीटरच्या दरम्यान आहोत, तर याही ठिकाणी प्रामुख्याने तापमान कमी असतं आणि मग ही जी काही धूळ आहे, ही जी काही राख आहे, या राखेवर हिमकणांचं संचयन त्या ठिकाणी होतं आणि हे हिमकणांचं संचयन होऊन त्या ठिकाणी धवल रंगाचे ढग निर्माण झालेले आपल्याला दिसतात। या धवल रंगाच्या निर्माण झालेल्या ढगालाच आपण दीप्तिमेघ किंवा दीप्त मेघ असं या ठिकाणी आपण म्हणतो। आणि मित्रहो, अशा पद्धतीने हे जे काही मेघ आहे हे मेघ मध्य कटिबंधामध्ये किंवा मध्य कटिबंधीय प्रदेशामध्ये उन्हाळ्यामध्ये रात्रीच्या वेळेला आपल्याला हे अशा प्रकारचे दीप्त मेघ या ठिकाणी दिसून येतात। त्यानंतर जो काही दुसरा थर या ठिकाणी आपण तयार केलेला आहे तो आहे ई मंडल। ई थर किंवा या थरालाच आपण केनेली हेविसाइड थर असं देखील म्हणतो। केनेली हेविसाइड, केनेली हेविसाइड थर असं देखील या मंडळाला आपण म्हणतो। साधारणतः 96 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी डी थर, 96 पासून पुढे
96 किलोमीटर पासून पुढे साधारणतः 144 किलोमीटर पर्यंत हा ईथर, हा डीथर, हा ईथर या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसतो। हा ईथर या ठिकाणी असतो। या ईथराचा शोध, हा ईथर देखील आहे या ठिकाणी गलांबरामध्ये, याचा शोध 1902 मध्ये केनेली नावाच्या अमेरिकन शास्त्रज्ञानं आणि हेविसाइड नावाच्या ब्रिटिश शास्त्रज्ञानं या दोघांनी मिळून लावलेला आहे। म्हणून या थराला केनेली हेविसाइड थर असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। या थरातून रेडिओच्या मध्यम लहरी परावर्तित झालेल्या आपल्याला दिसतात। म्हणजे ज्या लहरी आपण रेडिओ नभोवाणी केंद्रातून सोडतो, या नभोवाणी केंद्रातून सोडलेल्या रेडिओच्या मध्यम लहरी या ई मंडलीय थरापर्यंत येतात, ई थरापर्यंत किंवा केनेली हेविसाइड थरापर्यंत येतात आणि केनेली हेविसाइड थरापर्यंत आल्या की पुन्हा या पृथ्वीच्या दिशेने, भूपृष्ठाच्या दिशेने परावर्तित केल्या जातात। म्हणून आपण असं म्हणतो की मध्यम स्वरूपाच्या ज्या काही लहरी आहेत, या मध्यम स्वरूपाच्या लहरी या ई थरातून परत भूपृष्ठाकडे परावर्तित करण्याचे काम या ठिकाणी हा ईथर या ठिकाणी करतो किंवा केनेली हेविसाइड नावाचा जो काही थर आहे, हा थर या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतो। त्यानंतर मित्रहो, जो काही पुढचा थर आहे तो थर आहे एफ थर। एफ थर किंवा या एफ थरालाच आपण ॲपल्टन थर असं देखील म्हणतो। ॲपल्टन थर असं देखील म्हणतो। आता हा जो काही एफ थर आहे, साधारणतः आपल्याला माहितच आहे की 144 किलोमीटर भूपृष्ठापासून, 144 किलोमीटर उंचीपासून ते जवळपास 360 किलोमीटर पर्यंत, 144 इथं तर 144 आहेच, 144 किलोमीटर पासून ते 360 किलोमीटर पर्यंत, 360 किलोमीटर पर्यंत हा दलांबराचा एक वेगळ्याच अशा प्रकारचा थर या ठिकाणी आपल्याला दिसतो। त्याला आपण एफ थर असं म्हणतो। वेगळ्याच प्रकारचे गुणधर्म असणारा हा थर आपल्याला या ठिकाणी आढळतो। या थरातून वेगळा थर कशामुळे म्हटलेला आहे, तर या थरातून नभोवाणीवरून प्रसारित केलेल्या ज्या काही दीर्घ स्वरूपाचे लहरी आहे, या दीर्घ स्वरूपाच्या लहरी या ठिकाणी परावर्तित करण्याचं काम हा एफ नावाचा थर किंवा ॲपल्टन थर या ठिकाणी करतो। म्हणून मित्रहो, हा जो काही थर आहे हा एक वेगळा वैशिष्ट्यपूर्ण असणारा थर, एफ थर किंवा ॲपल्टन नावाचा थर असं याला या ठिकाणी म्हटलेलं आहे। कारण ॲपल्टन नावाच्या शास्त्रज्ञानं याचा शोध लावलेला आहे। म्हणून याला ॲपल्टन नावाचा दलांबरातील असणारा हा थर, की ज्याची उंची साधारणतः 144 किलोमीटर पासून तर 360 किलोमीटर पर्यंत आहे। आणि मग या थरातून नभोवाणीपासून निघणाऱ्या जे काही तरंग आहेत, ज्या काही लहरी आहेत दीर्घ स्वरूपाच्या, या दीर्घ स्वरूपाच्या लहरीचं परावर्तन या ठिकाणी पुन्हा पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे केलं जातं। आणि मग आपण त्या ठिकाणी पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारचे रेडिओच्या अनुषंगानं आपल्याला या दीर्घ लहरीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम
या ठिकाणी आपण ऐकू शकतो। म्हणजे अशा पद्धतीनं हा जो काही थर आहे हा थर आपल्याला या ठिकाणी आढळून येतो। या थरालाच मित्र हो हा जो काही दळांबर नावाचा जो काही थर आहे की जो 80 किलोमीटर पासून तर 500 किलोमीटर पर्यंत आहे, या थरालाच या ठिकाणी उष्णांबर असं देखील म्हणतात। उष्णांबर असं देखील म्हटलं जातं, कारण या थरामध्ये उंचीनुसार आपण जसजसं जाऊया तसतसं आपण या ठिकाणी बघितलं की जवळपास आपण 100 किलोमीटर उंचीवर आलो की जवळपास त्या ठिकाणी 100 अंश डिग्री सेंटीग्रेड तापमान झालेलं आपल्याला आढळलं। त्यानंतर 200 किलोमीटर पर्यंत आलो उंचीवर तर 600 अंश सेंटीग्रेड एवढं तापमान या ठिकाणी झालेलं आपल्याला आढळलं। 400 किलोमीटर उंचीवर गेलो तर जवळपास 2000 अंश डिग्री सेंटीग्रेड या थराचं तापमान, दळांबर या थराचं तापमान वाढलेलं आपल्याला दिसतं। म्हणून तापमानामध्ये जी काही वाढ होते ती तापमानातील होणारी वाढ ही उल्लेखनीय स्वरूपाची आहे। या ठिकाणी तापमान प्रचंड असतं या थरामध्ये, म्हणून या थराला उष्णांबर असं देखील म्हटलं जातं। यामध्ये आयन मुक्त स्वरूपामध्ये फिरतात म्हणून याला आपण आयनांबर देखील असं म्हणतो। म्हणजे अशा पद्धतीने मित्र हो हा जो काही दळांबराचा भाग आहे हा दळांबराचा भाग उष्णांबर, मध्यावरण, आयनांबर अशा पद्धतीने वेगवेगळ्या नावाने या ठिकाणी ओळखला जातो, कारण तशा प्रकारची वैशिष्ट्ये या दळांबर या थराची, दळांबर या विभागाची आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। तर मित्रो अशा पद्धतीने आजच्या तासामध्ये आपण या तिसऱ्या असणाऱ्या वातावरणाच्या थराविषयी या ठिकाणी माहिती बघितलेली आहे। धन्यवाद।